प्रथमतः तुम्हा सर्वांचं माझ्या स्टोरी चॅनलवरती हार्दिक स्वागत। तुम्हा सर्वांना माझा मनापासून नमस्कार। आज आपण जाणून घेऊयात, होळी आलेलीच आहे तर होलिका दहनाच्या 8 दिवस आधी शुभ कार्य का केले जात नाही ह्याची जी कथा आहे ती जाणून घेऊयात। होलिकाष्टकातील 8 दिवस भक्तीसाठी अतिशय शुभ मानले जातात। या दिवसामध्ये पूजा, मंत्रजाप आणि ध्यान करावे। 8 दिवस आधी होळीच्या असे मानले जाते की प्राचीन काळी होलिका दहनाच्या आधी हिरण्यकशिपूने आपला मुलगा प्रल्हादला मारण्यासाठी 8 दिवस अनेक वेळा अत्याचार केले होते, परंतु प्रत्येक वेळी भगवान विष्णूच्या कृपेने प्रल्हाद बचावला। होलिकाने फाल्गुन पौर्णिमेला प्रल्हादला जाण्याचा प्रयत्न केला होता, पण प्रल्हाद जळला नाही, होलिका दगावली। होलाष्टकाच्या 8 दिवसात ग्रहांची स्थिती शुभ नसते असे ज्योतिषशास्त्राचे मत आहे। प्रतिकूल ग्रहस्थितीमुळे बहुतेक लोकांना मानसिक तणावाचा सामना करावा लागतो, कोणतेही काम करावेसे वाटत नाही। ग्रहांच्या खराब स्थितीमुळे फाल्गुन शुक्ल पक्षातील अष्टमी पासून फाल्गुन पौर्णिमेपर्यंत शुभ मुहूर्त नाहीत। या 8 दिवसात नकारात्मक विचार टाळावेत। सकारात्मक राहण्यासाठी चांगली पुस्तके वाचा, ऋषी मुनींची प्रवचने ऐका। मन अशांत असेल तर रोज सकाळी आपल्या अधिष्ठता देवतांच्या मंत्राचा जप करावा। दिवसाच्या सुरुवातीला सूर्याला अर्घ्य द्यावे। हा भक्तीचा काळ आहे। या 8 दिवसात भक्त प्रल्हाद हिरण्यकशिपूच्या सर्व छळांचा सामना करू शकला, कारण तो भगवान विष्णूची निस्वार्थ भक्ती करत होता। या दिवसांमध्ये आपणही भक्ती केली तर अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते। फाल्गुन पौर्णिमेला होलाष्टक संपेल। या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीला अभिषेक करा। भगवान सत्यनारायणाची कथा पौर्णिमेच्या दिवशी वाचावी, ऐकावी। या दिवसामध्ये गरजू लोकांना पैसे, धान्य, कपडे दान करा। एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट द्या, पूजा करा, जेणेकरून तुमचं मनात खूप जे आता काम करायची इच्छा नसते, ताणतणाव येतो, त्या गोष्टीपासून आपण दूर राहू। खरमास आणि होलाष्टकाच्या दिवसात लग्न, गृहप्रवेश हे शुभ कार्य करू नये, कारण त्यांना शुभ मुहूर्त नाही इथे। 17 तारखेपासून होळी दहनापर्यंत विवाह, गृहप्रवेश, मुंडन यासारख्या शुभ कार्यासाठी शुभ मुहूर्त असणार नाही। 24 मार्चला होलिका दहन आणि 25 मार्चला होळी खेळली जाते। या दिवसांमध्ये भगवान विष्णूची विशेष पूजा करावी। 14 मार्च रोजी सूर्य मीन राशीत प्रवेश केला आहे। मीन राशीत सूर्याच्या आगमनाने खरमास सुरू होत आहे। जेव्हा सूर्य धनु किंवा गुरूच्या मीन राशीत असतो तेव्हा या काळाला खरमास असे म्हणतात। जर सूर्य बृहस्पतीच्या सेवेत असेल तर तो आपल्या शुभ कार्यात उपस्थित राहू शकत नाही। यामुळे लग्न, गृहप्रवेश इत्यादी खरमासात शुभ मुहूर्त नाहीत। सध्या हवामान फार थंड किंवा उष्णही नाही। हवामान बदलाचा हा काळ आहे। हिवाळा संपत आहे आणि उन्हाळा येत आहे। हवामान बदलाच्या काळात आरोग्य संबंधी खबरदारी घ्यावी। या दिवसात जर आपण आपल्या आहाराबाबत किंवा जीवनशैलीबाबत बेफिकीर राहिलो तर आपली प्रकृती लवकरच बिघडू शकते। या दिवसात पचायला कठीण अशा पदार्थांचे सेवन टाळावे। जास्त तेल, मसाले, जंक फूड टाळले तर बरेच होईल। या दिवसात मांसाहारही टाळावा। होलाष्टकाच्या दिवसात रोज सकाळी लवकर उठून ध्यान करा। ध्यानासोबत तुमच्या आवडत्या देवतेच्या मंत्राचा जप केल्यास खूप चांगले होईल। ध्यान आणि मंत्र जप केल्याने एकाग्रता वाढेल, नकारात्मक विचार संपतील। होलाष्टकात भगवान विष्णूची विशेष पूजा करा। भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला अभिषेक करावा। ओम नमो भगवते वासुदेव नमः या मंत्राचा जप करा। कोणता मंत्र तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा। विष्णूजींच्या कथा वाचा, ऐका, मंदिरात पूजा साहित्य दान करा। तर अशा प्रकारे होळीच्या 8 दिवस आधी कुठलेही चांगलं कार्य करू नये, कुठला चांगला मुहूर्त नाहीये हे सर्वांना माहिती असायला हवी। हे 8 दिवस खूप नर्वसही फील होतात, ताणतणावाचे फील होतात, पण विष्णूची पूजा करा, मंत्र जाप करा, एखाद्या देवाच्या मंदिरात जा, पूजा अर्चा करा, नमस्कार करा, मन प्रसन्न होईल।